नमस्कार, मी अजय पावरा. दडगाव तालुक्यातील गाठली ग्रामपंचायत सध्या विकास कामाच्या मुद्द्यावरून चर्चेच्या केंद्रस्थानी आली. ग्रामस्थांच्या एका गटाने ग्रामपंचायतीवर गंभीर आरोप करत गावातील विविध विकास कामे केवळ कागदोपत्री पूर्ण दाखवण्यात आली असून प्रत्यक्षात अनेक कामे निकृष्ट दर्जाची किंवा अपूर्ण असल्याचा आरोप केला. दुसरीकडे सरपंच व ग्रामपंचायत प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळून लावत गावात नियमानुसार विकास कामे झाल्याचा दावा केला. या संपूर्ण प्रकरणामुळे गावात दोन मतप्रवाह निर्माण झाले. एकीकडे हिशोब सार्वजनिक करण्याची मागणी करणारे ग्रामस्थ आहेत, तर दुसरीकडे ग्रामपंचायतीने केलेल्या कामांचे समर्थन करणारा गट आहे. त्यामुळे गाठली गावातील हा वाद आता केवळ विकास कामापुरता मर्यादित न राहता पारदर्शकता, लोकशाही आणि ग्रामविकासाच्या प्रश्नांनी जोडला गेला. ग्रामस्थांचे नेमके आरोप काय? ग्रामस्थांचे म्हणणे आहे की ग्रामपंचायतीमार्फत गेल्या काही वर्षात विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाल्याचे दाखवण्यात आले. मात्र प्रत्यक्ष पाहणी केली असता अनेक कामांची गुणवत्ता समाधानकारक नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. काही विकास कामांचे फलक आहेत, पण प्रत्यक्ष काम अपूर्ण आहे. निधीचा वापर कसा झाला याची संपूर्ण माहिती ग्रामस्थांना उपलब्ध करून दिली जात नाही. ग्रामस्थांनी मागणी केली आहे की ग्रामपंचायतीचे संपूर्ण आर्थिक हिशोब, मंजूर निधी, खर्चाचा तपशील, कामांची मोजमाप पुस्तके, MB निविदा, प्रक्रिया व लाभार्थी यादी सार्वजनिक करण्यात यावी. हिशोब ग्रामसभेत मांडा. गावातील ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांनी संयुक्तपणे अशी मागणी केली आहे. ग्रामसभेत सर्व विकास कामांचे तपशील ठेवण्यात यावा. त्यांच्या म्हणण्यानुसार गावाचा पैसा गावासाठी खर्च होतो, त्यामुळे प्रत्येक रुपयाचा हिशोब गावकऱ्यांसमोर ठेवला पाहिजे. जर सर्व कामे नियमानुसार झाली असतील तर ग्रामपंचायतीने हिशोब सार्वजनिक करण्यास कोणतीही अडचण नसावी. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की पारदर्शकतेमुळेच गैरसमज दूर होऊ शकतात. प्रत्यक्ष पाहणीत काय दिसते? गावातील काही नागरिकांनी केलेल्या पाहणीत काही ठिकाणी विकास कामे अस्तित्वात असल्याचे दिसून येते, मात्र काही कामांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे. सरपंचांचा आरोपांना स्पष्ट नकार. दरम्यान गाठली ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी ग्रामस्थांचे आरोप फेटाळून लावले आहेत. सरपंचांचे म्हणणे आहे की ग्रामपंचायतीने सर्व विकास कामे शासनाच्या नियमानुसार केली आहेत. संबंधित विभागांच्या मंजुरीनंतरच कामे करण्यात आली. काही लोक राजकीय हेतूने चुकीची माहिती पसरवत आहे. सरपंचांच्या मते गावात विविध विकास कामे झाली असून त्यांचा लाभ नागरिकांना मिळत आहे. त्यांनी पुढे सांगितले की सर्व कामे तांत्रिक मंजुरीनंतर झाली. खर्चाची नोंद अधिकृत अभिलेखांमध्ये उपलब्ध आहे. ग्रामसभेत अनेक वेळा माहिती देण्यात आली. विकास कामांबाबत केलेले आरोप तथ्यही नाहीत. ग्रामस्थ खोटे बोलत आहेत. सरपंचांनी अधिक स्पष्ट भूमिका घेत म्हणाले की काही लोक मुद्दाम गावाचे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्यक्षात विकास कामे झाली आहेत. जे आरोप होत आहेत ते वस्तुस्थितीशी सुसंगत नाहीत. या वक्तव्यामुळे गावातील वातावरण आणखी तापल्याचे दिसून येत आहे. ग्रामस्थांच्या प्रतिप्रश्न. सरपंचाच्या या भूमिकेनंतर ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केला आहे. जर सर्व कामे नियमानुसार झाली असतील तर संपूर्ण हिशोब आणि कामांचे दस्तऐवज सार्वजनिक का करू नयेत? ग्रामस्थांचे म्हणणे आहे, आम्ही कोणावर वैयक्तिक आरोप करत नाही. आम्हाला फक्त गावाच्या पैशाचा हिशोब हवा. ग्रामसभेची भूमिका महत्त्वाची. स्थानिक स्वराज्य व्यवस्थेत ग्रामसभा ही सर्वोच्च संस्था मानली जाते. गावातील विकास कामे, निधी वापर आणि योजना याबाबत ग्रामसभेला माहिती देणे आवश्यक असते. तज्ज्ञांच्या मते अशा परिस्थितीत विशेष ग्रामसभा बोलावून सर्व कागदपत्रे नागरिकांसमोर मांडल्यास वाद कमी होऊ शकतो. पारदर्शकतेचा प्रश्न. गाठली ग्रामपंचायतीतील वादाने एक मोठा प्रश्न पुन्हा समोर आणला. ग्रामीण भागातील विकास कामामध्ये पारदर्शकता किती आहे? अनेक ठिकाणी विकास कामे झाली किंवा नाहीत यापेक्षा नागरिकांना त्यांची माहिती मिळते का हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरत आहे. ग्रामस्थांनी मागणी केली आहे की संबंधित विभागाने स्वतंत्र चौकशी करून सर्व विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी करा. मंजूर निधी आणि खर्चाचा ताळमेळ तपासा. निकृष्ट कामे आढळल्यास जबाबदारांवर कारवाई करावी. चौकशी अहवाल सार्वजनिक करावा. प्रशासनाची भूमिका काय? सध्या प्रशासनाकडून अधिकृत चौकशीची घोषणा झालेली नसली तरी ग्रामस्थांनी लेखी तक्रार दिल्यास संबंधित विभागाकडून तपास होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गाठली ग्रामपंचायतीतील हा वाद केवळ आरोप प्रत्यारोपांचा नाही तर गावाच्या विकासाच्या पैशांवरील विश्वासाचा प्रश्न बनला आहे.
एका बाजूला विकास कामे कागदोपत्री असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे, तर दुसरीकडे सर्व कामे नियमानुसार झाल्याचा सरपंचांचा दावा. खरे वास्तव काय हे अधिकृत चौकशी, कागदपत्रांची तपासणी आणि प्रत्यक्ष पाहणी यानंतरच स्पष्ट होऊ शकते. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, ग्रामस्थांची हिशोब सार्वजनिक करण्याची मागणी आणि ग्रामपंचायतीच्या विकास कामावरील दावा यामुळे गाठली ग्रामपंचायत सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आली. गावाचा पैसा, गावाचा हिशोब आणि गावाचा विकास याचे उत्तर आता पारदर्शकतेतूनच मिळणार आहे. नमस्कार.